वडगाव निंबाळकर या ठिकाणी असा एक बॉडी बिल्डर आहे, तो तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे. आज आपण विशेष मुलाखत देणार आहोत. कमीत कमी 10 ते 12 अंडे लागतात खायला. त्याच्यासोबत फळं असतात, ओट्स असतात, ड्रायफ्रुट्स. गावामध्ये सुरुवात कुठनं झाली बाबा? व्यायाम असेल किंवा कुस्ती असतील. तर व्यायाम कसं झालं की वडगाव निंबाळकर मध्ये आपली तालीम आहे, अंतराच्या तालीम म्हणून माझी सुरुवात तिथूनच झाली. लहान भाऊ आहे माझ्या. प्रत्येक कॉम्पिटिशन मध्ये त्याचा मोलाचा वाटा असतो, सगळ्या गोष्टींमध्ये. बॉडी बिल्डिंग हे असं क्षेत्र आहे की हे फॅमिली सपोर्ट शिवाय फॉलो करणं खूप अजून एक तरुणाईला प्रश्न पडलेला असतो किंवा समाजाला प्रश्न पडला असतो की नॉन व्हेज खाऊनच बॉडी बिल्डिंग होऊ शकते किंवा व्हेज खाऊन होऊ शकते का? सगळीकडे काय होतंय की सगळ्यांना मिसगाईड केलं जात आहे. सगळ्यांना कुणी काही चुकीच्या गोष्टी सांगत जातात, मुलं तेच फॉलो करत जातात. फक्त इंजेक्शन वरती बॉडी होत असते. घरात बसून माणसाने इंजेक्शन घेऊन बॉडी बिल्डिंग केली. पिढीला सप्लिमेंट हा विषय आहे की बाबा सप्लिमेंट घेणं आरोग्यात चांगलं आहे किंवा नाही, घेतलं तर पाहिजे तर कशा प्रकारे घेतलं पाहिजे? काय आज जिम मध्ये गेला तरी लोक सांगतात की जिम मध्ये कसं जातो, जिम मध्ये लोक मरतात. लोकांची एक मानसिकता चेंज झाली पाहिजे. सोशल मीडियाच्या वेळेतनं बाहेर पडलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे 100%. आणि तुमचं या क्षेत्रामध्ये येण्याचं प्रेरणास्थान कोण आहे? ह्या क्षेत्रामध्ये येण्याचं प्रेरणास्थान तसं बघायला गेलं तर माझी आई. आपण समजून घेऊ की सप्लिमेंट म्हणजे काय असतं. सप्लिमेंट म्हणजे आपल्या आहाराचा पूर्ण करणारा भाग म्हणजे ह्या सप्लिमेंटरी भाग. की सांगणारे खूप जास्त आहेत पण बरोबर सांगणारे खूप कमी. बिल्डिंग आणि हेल्थ इंडस्ट्रीत मी ऑलमोस्ट 7 ते 8 वर्ष झालं काम करतोय. बोल्ड जिम म्हणून एक जिम आहे, तिथे मी कामही करतो. एक ट्रेनर म्हणून काम करतो. बॉडी बिल्डर चित्र कशा प्रकारे आहे? डाएट हा खूप एक्सपेन्सिव्ह असतो मला सांगायला गेलं तर. एका नॉर्मल माणसापेक्षा मला ऑलमोस्ट डबल खायला गेलं म्हणलं तरी चालेल. तरी सोबत असतात, भरपूर मित्रांचाही सपोर्ट असतो. मित्रही सांगतात तू कर, तुझ्यात पोटेन्शियल आहे, तेवढी. कशा प्रकारे व्यायाम केला पाहिजे, काय डाएट प्लॅन घेतला पाहिजे, कशा प्रकारे आपण व्यायाम केल्यानंतर आपली बॉडी फिटनेस मध्ये राहू शकते हे आपण यांच्याकडून माहिती घेतले पाहिजे. की काय सप्लिमेंट नाही घेतले पाहिजे, सप्लिमेंट का घेतले पाहिजे, का घेतले नाहीत पाहिजेत, का कोणाला त्यांची गरज जोपासते. एक आपलं परिस्थिती गरीब सामान्य घरातला कुटुंबातला हा तरुण आहे, काय घरच्यांचा सपोर्ट असतो का? 100% तुम्हाला दवाखान्यापासून लांब ठेवू शकतो. सोबत तुमचं खाणंही तेवढंच चांगलं पाहिजे. सगळ्या गोष्टी प्रॉपर मॅनेज करत असते. कॉम्पिटिशन टाइमिंग मध्ये मला काय खायला पाहिजे, मला काय नाही खायला, 1-1 ग्राम मोजून मला खायला डाएट असतो. आणि हा बॉडी बिल्डिंग मध्ये कशा प्रकारे डाएट तुम्ही घेता, वर्कआउट कसा असतो तुमचा, तुम्ही वर्कआउट कधी करता? नॅचरल बॉडी ग्रोथ आणि जिम मधली बॉडी म्हणतात किंवा वायद्यसरची बॉडी म्हणतात, त्यामध्ये नॅचरल बॉडी आपली होऊ शकते का? ऍथलीट म्हणून आपण विराट कोहली झालं, बरेच ऍथलीट आहेत की ते व्हेजिटेरियन डाएट करून स्वतःचा स्पोर्ट्स, स्वतःचं न्यूट्रिशन, स्वतःचं वेल फिजिक मेंटेन करतात. जी तरुणाई ही सोशल मीडियाच्या वेळेत भरकटलेली. आज तरुण प्रत्येक गोष्टीमध्ये कामचोरपणा करत आहे. तर ह्याच्यामध्ये वर्कआउट करणं किंवा एक्सरसाइज करणं हे जे शेड्यूल कसं असलं पाहिजे? झोप व्यवस्थित नसल्यामुळे माणूस स्ट्रेसमध्ये जास्त जात असतो. स्ट्रेसमध्ये गेल्यानंतर माणूस फक्त खायला जास्त सुरुवात करतो किंवा तो खातच नाही. या 2 गोष्टी होतात. ह्याच्यामध्ये होतं काय की तर माणूस खूप वजन वाढवून तरी घेतो, तर माणसाचं वजन खूप कमी. व्यसनापासून लांब राहा, नियमित व्यायाम करा आणि सोशल मीडियाच्या मिसगाईड पासून लांब राहा. जर कोणालाही बॉडी बिल्डिंग करायचं आहे, व्यायाम करायचा आहे तर प्रॉपर गायडन्सच्या अंडर करा. आपण चिन्मय पाटोळे यांच्या खास मुलाखत मधनं तरुणाईला आणि समाजाला कशा प्रकारे संधी देत आहेत की कशा प्रकारे आपली बॉडी बिल्डअप केलं पाहिजे, कशा प्रकारे आपली शरीर संपत्ती जपून केली पाहिजे, दररोज व्यायाम नित्यनियमाने केलं पाहिजे. असेच आपण दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत कोणकोणत्या ह्याच्यामध्ये यांनी पार्टिसिपेट करून विजेते झालेले आहेत आणि कशा प्रकारे घरचा आधार आहे, घरच्या परिस्थिती आपल्या शून्यातून कशा प्रकारे यांनी आपलं नाव लौकिक केलेलं आहे आपण दुसऱ्या पार्टमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. ते थांब असताना आधीपासून बघा.